म्हणजे आपण, तुम्ही पत्रकार, आम्ही सर्वजण जमिनीवर आहोत. दादांना काय झालं हे शोधतोय. लोक शोकांतिक आहेत. काय झालं दादांचं हे ते विचार करतात. हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे. मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं? का जाऊ शकला? का ह्याची एन्क्वायरी नाही झाली? असे डाऊट येतात ना. म्हणजे डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे पुढं. आता मला हा प्रश्न पडलेला आहे. हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही. त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं. मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. मी धडधडीत बोललो होतो. पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी, मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना. मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? मला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का? त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो. हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे. ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली. आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे.